गिरगावच्या महाराजाचा मुख्य दर्शन सोहळा हा काही वेळापूर्वी पार पडलेला आहे। मी सध्या गिरगावच्या महाराजा या मंडळामध्ये आहे। आपण पाहू शकतो की 8000 किलो शाडूच्या मातीने ही मूर्ती खरं तर या ठिकाणी साकारलेली आहे। जगन्नाथाचं रूप या मूर्तीला देण्यात आलेलं आहे। खरं तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी या मूर्तीची जी स्थापना आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर 54 वर्ष या मंडळाला झालेलं आहे। या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत बाळा हिरेकर आपल्यासोबत आहेत। बाळाजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर 54 वर्ष आपल्या मंडळात झालेलं आहे। पर्यावरण पूरक आपण जी मूर्ती आज साकारलेली त्याबाबत काय सांगाल? आम्ही गेले 54 वर्ष शाडूच्या मातीची पर्यावरण पूरकच आम्ही हे करतो। ह्याच्यामध्ये एक वेळेला आम्ही फक्त प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती केली होती, कारण आमचा 2008 साली अपघात झालेला। त्यानंतर आम्हाला मूर्तिकार मिळणं कठीण होतं। पण आता ही जी मूर्ती झाली आहे 8000 किलोची, ती आमच्या वाडीतीलच रहिवासी आहे, राजन वेदक आणि त्यांचा मुलगा सौरभ आणि बाकीच्या इतर सगळे मुलं आहेत, त्या लोकांनी ही साकारलेली। आणि आम्ही आमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करू की शाडूच्या मातीचाच उपयोग करा। खरं तर ही मूर्ती साकारायला किती दिवस लागले त्याबाबत काय सांगाल? नाही, ही मूर्ती साकारायला खरोखर 20 ते 25 दिवस लागलेले आहेत। कारण का मातीची माती मळण्यापासून त्याच्या अगोदर त्याचं स्ट्रक्चर आहे लोखंडाचं, त्यानंतर बांबू आहे, टोपल्या आहेत, गवत आहे, याचं सगळं मिश्रण करून त्याचं ते हे करत माती मळण्यापासून सगळं 20 ते 25 दिवस पूर्णपणे लागले। आणि आम्ही आज ही मूर्ती म्हणजे प्रथम दर्शन करायचं कारणच, कारण आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आम्ही जगन्नाथाच्या रूपात श्रीकृष्णाचंच आम्ही दर्शन घडवलेलं आहे। एका साईडला तुम्ही बघाल भगवान जगन्नाथ, दुसऱ्या साईडला भगवान बलराम आणि माता सुभद्रा, याचं आम्ही हुबेहूब असं आम्ही दर्शन घडवलेलं आहे। खरं तर या दर्शन सोहळ्याला अरविंद सावंत यांनी देखील हजेरी लावलेली आहे आणि काही ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील उपस्थित लावले, त्याबाबत काय सांगाल? नाही, या उत्सवात अरविंद सावंत असतील किंवा जज, रिटायर्ड जज सत्यनिकेतन धर्माधिकारी ते पत्नीसह ते आलेले आहेत। आमदार महेश सावंत, सॉलिसिटर भैरूलाल चौधरी, उपनेते अरुण दुधवडकर, विभाग प्रमुख संतोष शिंदे, विभाग प्रमुख दिलीप नाईक, असे असंख्य म्हणजे सगळ्याच पक्षाचे हे। कारण आमचं असं म्हणणं आहे की उत्सवामध्ये कोणी राजकारण करू नये। धन्यवाद। खरं तर आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी दहीहंडी देखील लावलेली होती आणि हे काही चिमुकले आहेत त्यांनी देखील ही दहीहंडी फोडलेली आहे। बाळा, काय सांगशील, कसं वाटतं? दहीहंडी फोडलेली आहे, मुखदर्शन सोहळा पार पडलेला आहे। याच्या अगोदर कधी दहीहंडी फोडली आहे का? तुला भीती नाही वाटली का दहीहंडी फोडताना? आपण पाहू शकतो की हे चिमुकले देखील या ठिकाणी या मुखदर्शन जे सोहळा होतं त्या ठिकाणी यांनी देखील उपस्थित लावलेली आहे। माझी प्रत्येक मंडळाला एकच विनंती आहे की प्रत्येकाने शाडूच्या मातीची मूर्ती बसवावी, अशी जी प्रतिक्रिया आहे ती येथील मंडळाचे जे अध्यक्ष बाळा हिरेकर यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन चरणसह मी रवी कराड, TV9 मराठी, गिरगाव, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।